माझ्या लाडक्या रेस्टॉरंटला जेवायला आलोय. फक्त माझ्या चेहऱ्यावरती थोडासा तणाव जाणवेल तुम्हाला. का माहिती आहे तुम्हाला? त्याचं कारण असं आहे की एकदा मी माझ्या बहिणींना घेऊन सुबेक्स नावाच्या एका छान पिझ्झाच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेलो होतो. ही गोष्ट डोक्यात ठेवली माझ्या बायकोनी. आज फिल्डिंग लावली आहे तिच्या बहिणींची. त्यामुळे 3 मेवण्यांना घेऊन सांगणला जेवायला आलेलो आहे. काय त्यांची सभ्यता आहे बघा. मी यायच्या आत 3 जणी वरती जाऊन बसल्या आहेत. मला आशा एवढीच आहे जेवण चालू केलेलं नसलं म्हणजे मिळवलं. चला चला लवकर चला. अगं थांब ना. अगं काय एवढी घाई? हो तिकडे माझ्या बहिणी वाट बघतायत. अगं एवढं काय ते कौतुक त्यांचं? थांबतील की? हा काय लहान मुलं आहेत का लगेच एवढी जेवायला घाई? किती घाई. बाय बाय. आम्ही जातो. बाय. या माझ्या 3 मेवण्या मी जेवायला यायच्या आत या 3 इथे येऊन बसले. कुठली सभ्यता म्हणायची यांची? काय एवढी घाई? जेवण झालेलं नाही आहे ना? चेहऱ्यावरनं वाटतंय जेवण झालंय. काय हे बघा या आमच्या मेवण्या. ही सुजाता, ही सुवर्णा आणि ही कल्पना. याच्यावरनं तुम्हाला कल्पना येऊ शकते माझ्यावरती आज काय राज्य आलेलं आहे. देवा. काय करतोयस बाबा? इकडं इकडं ते घेऊन जा. सोडा ते घेऊन जा. आम्हाला बघू दे ना मेनू आमचा. ते घेऊन जा. आम्हाला मेनू बघू दे ना आमचा. जेवण कोणाचं आहे? माझं आहे ना? हो पण आम्हाला ठरवू दे ना आम्हाला काय खायचंय. नाही नाही जेवण माझं आहे त्यामुळे मी ठरवणार. पण ते आम्हाला आवडणारं हवं ना. ते आहे सगळं. मला खूप प्रेशर आहे त्याचं. त्यामुळे मी मागवतो सगळं. इथं आलायत का तुम्ही? मी पहिल्यांदा आले. मी आले. हां त्यामुळे इथं काय चांगलं मिळतं काय नाही बदललेला मेनू काय याची मला कल्पना. त्यामुळे काळजी करू नका. तुमची काळजी मी घ्यायला मी समर्थ आहे ना. त्यामुळे नका काळजी करू. धन्यवाद. त्यामुळे मी ऑर्डर करतो. कळलं? इथलंच येऊ. अरे बापरे एवढी व्हरायटी. एवढं जाणार का पण? व्हरायटी एवढी टेबलावरती आहे तर जेवणालाही तेवढी व्हरायटी पाहिजे. यांच्या दर्शनावरती जाऊ ते नका. केलं तर पाहिजे ना तेवढं. इंटरनॅशनल बकासुराच्या मिळणे. त्यामुळे यांना कमी लेखू नका. टेबलावरती आलं ते कळेल तुम्हाला. आण बाबा आण. आता आपण सूप पितो तसं हे आणले ते केव्हा मध्ये ते मध्ये व्हरायटीमध्ये त्याची. आता थोडंसं ओळखा. मग हे चुकलं तर सांगेल. आता ऑफकोर्स हे मी ओळखू शकतो. टोमॅटोचं सोलकडी. ती सोलकढी. बोला पुढचं. ते कोकम सरगट आहे. सर्व अहो, नाही हा सूप कलिंगड आहे. कलिंगड आहे. मी काय सांग नको तूच सांग. हे मोरिंगा सूप आहे. हे सोलकढी. हे कळण आहे. हे टोमॅटोचं साग. हे नाचणीचं आंबे आणि कोकम कढी. आता कोणाला काय आवडतं ते. रे सिगरेट. घ्या तुम्हाला सुंदर. पाहिजे ते घ्या. ये का हे काय सांगितलं? मी आधी हे घेत. मी कळण दिली. दरवेळेला गार ग्लास हातात असताना चेअर्स करायचा का? आज गरम हाताने करूया. Cheers. त्यामुळे मेवण्यांबरोबरच्या पार्टीला सुरुवात झाली. घ्या बा. आता घ्या. मी बघा. मस्त काय एक्झॅक्टली असं पाहिजे. परत सगळं तरंगलं काय. त्यामुळे जरा सूप होतंय वेगळ्या पद्धतीचं. खूप सुंदर. आणि कळण वगैरे जे आहे ना ते एकदम कोकण. आणि हे शेवग्याचं म्हणजे मोदींचं लाडकं आहे. मग मोदींना जे लागतं ते आम्हालाही लागतं. ते बघायचं का पुन्हा? एक फेरी घेतायस या बदला बघ. क्लासिक आहे. जेवढं कॉपरेशन जर का बहिणींमध्ये खाण्याबरोबर वागण्यामध्ये असतं तर काय बाहेर आलेस. आमच्यात आहे सगळ्यांना वेगवेगळं. या ग्रुपचं नाव माहिती का तुम्हाला?
चार तारे म्हणजे हे 4 तारे आणि यांचे जे नवरे आहेत त्यांच्या डोळ्यासमोर दिवसात तारे. काय सुंदर आहे हे सगळं. केवढं व्हरायटी म्हणजे चेहरे बघा यांचे. आपण एवढं रोज खातो का? तरी कधीतरी खाल्लंय का? आणि ही अशी एवढी व्हरायटी तर नाहीच आहे कधी खाल्लेली. खूपच छान खूपच छान. हे बघ ना, आणि हे सुद्धा कॉम्बिनेशन बघ ना, सगळं किती छान दिलंय. हा ना. आता हे समजून घेऊया मित्रा. इकडे 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 इकडे. आता आम्हाला समजव की हे बोट काय घेऊन एक एक काय काय मला सांग. हे नागपुरी स्प्रिंग रोल आहे. हा हा. हे बीटरूट टिक्की आहे. बीटरूट टिक्की वरण तर कळत नाही बीटरूटची आहे. बीटरूट टिक्की हा. आहे आणि हे मटार वडे आहेत. बर हे बाजरीचे वडे आहेत. बर बर. अरे एक संपणार नाही, यांनी अजून एक आणले. हे काय आहे? बापरे. बापरे. हा हे मला आता थोडंसं माहिती आहे, कारण कोथिंबीर वडी, आळू वडी टाईप काहीतरी आहे. सुरणाचे काप आहेत बरोबर. सुरण बटाटा. सुरण मी नाही बटाटा ओळखू काप. हो नाही पण पटकन नाही. आणि हे फणस कटलेट आहे. आणि ते काय? फणस कटलेट. अरे वा. स्टार्टरवरती सगळेजण तुटून पडणार आहेत आता, कारण दिसायलाचे स्टार्टर वेगळे दिसत आहेत एकदम. इकडे आणि अट्रॅक्टिव्ह आहेत भयंकर सगळं. वाव. स्टार्टरवरती सगळेजण खुश आहेत. मला आशा एवढीच आहे की स्टार्टर नंतर मेन कोर्सला जागा ठेवा सगळ्यांनी. बहुतेक राहील. प्रश्न नाही विचारायचे. खायचं. अप्रतिम. सगळं सुंदर झालं. काय वडा आहे, काय वडा आहे. भाजणीचा वडा क्या बात आहे. बाजरीचे वडे. हे मात्र खरं आहे, कारण लहानपणी आपण सगळ्यांनी भाजणीचे वडे खाल्लेले. हे अजून हेल्दी आहेत, कारण हे आहेत बाजरीचे वडे. त्यामुळे याला असं मस्त ताजं दही लावायचं. वा. भारी. हा दहीवडा नाहीये, हा दहीवडा नाहीये, याला गिला वडा म्हणतात. तो तुम्हाला आवडणार नाही म्हणून फक्त माझ्या पुरतं. नाही, असं कसं आम्ही चव बघू ना. बघून सांगतो ना मी. आम्हाला पण आम्ही बघतो सावणी आम्हाला पण जमतं ते का तिथला. घे, मी जाते. तुम्ही पण द्या. टॅक्सी गावाला परवाल. तुझ्या कंडिशनमुळे आम्ही इथं खाऊ. घ्या घ्या. घ्या घ्या. धन्यवाद सर्वांनी. खूपच छान. हा गिला वडा कशाचा आहे सांगा. हा ऍक्च्युली आहे दही वड्यासारखाच, पण हा अमरावतीकडे गिला वडा नावाने प्रसिद्ध आहे. बर बर. पण फॅन्टास्टिक. मेवण्यांना आज खुश करून टाकणार आहे, कारण एकीकडे जळगावचं भरीत आहे. तू त्याप्रमाणे मित्रा कॅमेरा फिरव. त्याचबरोबर हे मेथी पिठलं आहे, सब्ज मेलोनी, की ज्याच्यामध्ये टेंडर कोकोनट आहे. मध्यभागी खमंग काकडी बसलेली आहे. ही केळ फुलाची भाजी आहे आणि पनीर लबाबदार सुद्धा आहे. त्यामुळे व्हरायटी भरपूर आहे. त्यामुळे आता यांना जरा सर्व करतो प्रेमाने. घ्या घ्या घ्या. जास्त व्हरायटी नाही आहे, तेवढं तुम्ही जशा ॲडजस्टिंग नेचरच्या आहात ना तसे ॲडजस्ट करून घ्या थोडंसं. सगळं आम्ही खायचं. हो, आणि ही सगळी व्हरायटी ही खायचं कशाशी. खायचं कशाशी मित्र, जरा खायचं कशाशी ते आण रे. त्याची सुद्धा वेगळी सोय केली आहे, कारण घ्या एकदाच काय ते करून घ्या. पोळी पण आहे, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी अरे आणि घावन. त्यामुळे आता करा बॅटिंग. घ्या. बापरे. ठेव मंजिरी तिकडे. सगळं टेस्ट करा मस्तपैकी, कारण प्रत्येक भाजी प्रत्येक मसाला जरा वेगळा आहे. वेगळं असणार आहे. घ्या घ्या. ही भाजी राहिली आहे. अरे एवढं होतं अजून राहिली. हा हा बरोबर. बापरे. ही फणसाचा कोफ्ता बनवलाय आणि त्याची भाजी. त्यामुळे फणसाची भाजी तुम्ही खाल्ली असेल, परंतु फणसाच्या कोफ्त्याची भाजी ही खाऊन न खाल्लेल्या भाज्याचा घ्या, घ्या. व्यापताना अधिकारला. शेवगा अळणी भात मागवलेला आहे आज.
कारण हा तुम्ही नॉर्मली खिचडी किंवा तू इथं अगोदर आलेली आहेस तर मेतकूट बाय पोरण भात असं खाल्लेलं आहे. आता हा नवीन आयटम आहे शेवयाचा अळणी भात. त्यामुळे जे नॉनव्हेज खातात त्यांना अळणी भात हा प्रकार माहिती आहे, पण व्हेजवाल्यांची ते लाड होऊ शकतात. खास करून त्याच्याबरोबर हे निरगुंड आहे आणि खमंग काकडी आहे. त्यामुळे तो चमचा घ्या, काकडी चालू करा, सुरू चालू करा, घ्या घ्या घ्या. मनापासून मी आपण परत येऊ ना. भात अप्रतिम. ग्लासो खूप जेवण आहे ते. खूप झालं, तुफान जेवण झालंय आज. तुफान झालं. ऐका अजून पूर्ण झालेलं नाहीये. आता काय राहिलंय? हो, स्वीट खाल्ल्याशिवाय कसं? नाही आमचं झालं. स्वीट येते त्यामुळे स्वीट थोडं करू, अल्प स्वल्प खाऊया आणि मग या पार्टीची सांगता करू. रे हा ना? आता कुठंच कुठे कणभर झालं काय काय आहे ते तर बघा, काय काय आहे तर ते तर बघा. शेव, नारळाचं दूध आणि शेवई आहे. ज्या नावाने हे रेस्टॉरंट आहे, हे आंब्याचं सांदण आहे, हे फणसाचं सांदण आहे आणि एक शेवटचा आयटम फक्त हा जास्त कॅलरीवाला नाही आहे, ते म्हणजे पुरणपोळी आहे. का मग आम्हाला असं 5 फोटो प्लेट दे, आम्ही शेअर करतो. बॉल दे 5 प्लेट तर बॉल शेअर करतो. सर अजून काय आणू? फ्रीलँड बॉल आहे. यायच्यासाठी दिवाळ आणि आमच्यासाठी लाद्या औषध सारा म्हणजे आम्ही इथंच जरा आराम करून जातो. एवढं खाल्लं झालं की चांगलं अवघड आहे. एकच उगाचाच आरोप केला जातो आणि ते म्हणजे इथं बिल जास्त होतं. मला सांगा, तुम्हाला शहाळ्याची भाजी खायची आहे, ते शहाळं कोरडं असून चालेल का? हे कोकणातलं शहाळं असतं. फणस जो असतो तो कोकणातला असतो. इन्ग्रेडियंट्स असतात ते प्युअर असतात. नारळाच्या दुधामध्ये दम असतो. एक जुनी जाहिरात आठवते का तुम्हाला? अच्छी चीज और सस्ती चीज में फ़र्क होता है. एवढंच लक्षात ठेवा. क्वालिटी खायचं असलं, व्हेज क्वालिटी फूड खायचं असलं, वेगळं खायचं असलं तरच सांदणला या. सांडणशिवाय पर्याय नाही. नियम अत्यंत साधा आहे. नुसती पत्नी खुश असून चालत नाही. मेवण्या किंवा मेवणे असले तर ते खुश असणंही महत्त्वाचं असतं. त्यामुळे सगळ्यांना आनंद मिळाला जेवणाचा. 100%. त्यामुळे आता भरल्या पोटी आपण एवढंच म्हणू शकतो, अन्नदाता सुखी भव. नको नको नको. ते महत्वाचं आहे.